संभाजीनगरमधील दौलताबाद किल्ल्याला काल भीषण आग लागली होती। त्यानंतर आज किल्ल्याचं रूपच पालटलंय। सौंदर्यानं नटलेला देखणा दौलताबाद किल्ला अग्नितांडवाच्या झळांनी कुरूप झाल्यासारखं काळवंडलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। इतिहासाची साक्ष देत उभा असलेला हा दौलताबाद किल्ला, या किल्ल्याने इतिहासामध्ये अनेक वेढे पाहिलेत। काल देखील असाच एक वेढा या किल्ल्याला पडला होता, मात्र तो वेढा शत्रूंचा नसून तो आगीचा होता। अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर हा आग आटोक्यात आणली खरी, मात्र तोपर्यंत या ऐतिहासिक किल्ल्याचं नैसर्गिक सौंदर्य आगीमुळे मात्र हिरावला गेला होता। सर्वात मोठं नुकसान झालं ते पशुपक्ष्यांचं, कारण या किल्ल्याच्या आतील तटबंदीत हजारो पशुपक्षी, मोर, वानर वास्तव्यास होते। त्यातील अनेक पशुपक्ष्यांना आपले जीव गमवावे लागले, तर अनेकांनी या किल्ल्यामधून पलायन केलेले आहेत। किल्ल्याच्या वैभवात भर पाडणारी पशुपक्षींची किलबिलाट आता या ठिकाणी ऐकू येईनात। तर दुरूनच आपल्या सौंदर्याने पर्यटकांना भावून घेणारा हा ऐतिहासिक किल्ला काळवंडला आहे। दौलताबाद किल्ल्यात अंतर्गत कुठलीही फायर सेफ्टी सिस्टीम नसल्याने हा किल्ला असा आता क्रूप झाल्यासारखा दिसून येत आहे। यामुळे इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमीमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे। ही आग लागली की लावली गेली याचाही तपास व्हावा अशी मागणी जोर धरत असून या किल्ल्याचे सौंदर्य वैभव नष्ट होऊ नये यासाठी आता प्रशासनाने कडक पावलं उचलण्याची गरज आहे। दरवर्षी या किल्ल्याला आग लागते, मात्र त्यावरती कठोर किंवा परमनंट असं सोल्युशन काढलं जात नाही। आता तातडीने या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि तशी जी गरज निर्माण झाली आहे ती आता तातडीने पूर्ण करावी अशी मागणी आता इतिहासप्रेमींकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर।